हाय एव्हरीवन. सो आम्ही सध्या खूप दुःखातनं बाहेर आलो. मी ते दुःख सांगेल तुम्हाला. हां, तर आमच्यासोबत खूप रेस्ट इन पीसवाला सीन झाला आहे. पण आम्ही आता फ्लाईट बोर्ड करणार आहे आणि वी आर गोईंग टू अ प्लेस जिथे आम्ही परत नाही, आता माझा भाऊ येऊन गेला म्हणून मी परत बोलते. फॅमिली मेंबरला भेटायला जाणार आहे आणि येस, फ्लॉरिडाला जाणार आहे. सो तू पण बोलू शकतोस मध्ये काय बोलतोय मी आता. हां. आणि सारंग सध्या खूप दुःखात आहे कारण त्याची झोप नाही झाली आणि खूप मोठी गोष्ट आली आहे जी मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेल. आम्ही आत्ता निघालो आहे फ्लॉरिडाला आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आम्ही ज्यांना भेटायला जातो आहे झोप आणि मग तिथे जाऊन मग मी डेस्टिनेशनला ड्राईव्ह नाही करणार आहे. आम्ही परत थोडं डेस्टिनेशनला फ्लाय नाही करणार आहे, थोडं ड्राईव्ह करून पुढे जाणार आहे. माझा भाऊ आत्ताच येऊन गेला. आम्हाला खूप 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 मजा आली आणि अजून एका फॅमिली मेंबरला भेटायचा योग आला आहे. सो वी आर व्हेरी 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 हॅपी. आमचं असं आहे, सगळे थकलेले चेहरे दिसत आहेत बिकॉज आमची अजिबात झोप नाही झाली आहे. खूप मोठा सीन झालेला आहे. पण मी सांगेन, डोंट वरी, मी तुम्हाला त्याचा ब्लॉग टाकेल, मी सांगेन, सगळं सांगेन. सो स्टे ट्यून्ड. सी यू व्हेन वी रीच द डेस्टिनेशन. हाय, आम्हाला बॅग भेटलेली आहे फायनली. येस, आम्ही जॅक्सनविलला पोहोचलोय आणि मी मस्त कुर्ता थांबा मी तुम्हाला दाखवतो. व्लॉग पिकअप करायला जिजू आलेले आहेत. बघू आता कशी दिसते बायको. दाखव बायको गोल फिरून 360. नाईस. हा मी कुर्ता मिंत्रावरनं घेतलाय आणि यूएसमध्ये मला अजिबात काही वाटत नाही. मी बिंदास कुर्ते घालते, असं काही नाही आहे. यूएसमध्ये आले तुम्ही टॉप घातला पाहिजे वगैरे घालू शकतं, छान वाटतं कधीतरी वेगळं काहीतरी लुक. जिजू आलेत, बट हे तर फ्लॉरिडामध्ये राहतात ऑलरेडी. पण आम्ही 2 नवीन मेंबरला भेटायला जाणार आहे फ्लॉरिडामध्ये. आता आम्हाला नवीन यूएस फॉर नाव. 2 तास ड्राईव्ह करायचं आहे आणि मग आम्ही जाऊया. सो आता आम्ही क्रॉस करतोय रोड. चला ठेवतो. मी इथे पार्किंगमध्ये आलो आहे. पार्किंगमध्ये तुम्ही गाड्या बघा, नुसतं 2-3 मजल्याची पार्किंग आहे एअरपोर्टच्या समोर आणि आम्ही वेड्यासारखे चालत जातोय. मी लिफ्ट वापरत पाहिजे तेव्हा, आमची गाडी इथेच आहे. बट आता आम्ही गाडीत बसू. आम्हाला ॲज युजल, माझे ब्लॉग्स बघितले असेल तर बघितलं असेल, पेट पूजा. सो आम्हाला आता भूक लागली आहे. फुटपाथमध्ये थांबू, खाऊ, कारण आम्हाला पोहोचायला रात्र होणार आहे. सो आता मी बघतो, काहीतरी पेटपूजा करतो आणि मग ड्राईव्ह करून जातो. झोप पण येते, थोडं झोपू. एक्सायटेड आहेस का सारंग तू? येस. झोपणार आहेस का पूर्ण वेळ? आत्ता तर मस्त झोपायसाठी आणि खाण्यासाठी भूक लागली. हां, पेटपूजा. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त करून थोडी पेटपूजा दिसेल. बट येस, गाडीमध्ये आम्ही आता सगळं सामान ठेवणार आहे आणि आम्ही आता निघतो. आणि हो मी तुम्हाला गाडी दाखवायची नाही. सिटीज. माझा चेहरा अजिबात ग्लो करत नाही आहे बिकॉज मी खूप दमलो आहे. खूप दमलो आहे. तुमच्याकडे ऑफिसची गाडी नसते का न्यायला? असते, अवेलेबल नसते. तशी खिशात 1800. किती वाजले? 9 वाजलेत आणि आम्ही आता पेटपूजा. आमची पेटपूजा करतात. मस्त राईस बोल घेतलाय. मोज मध्ये आम्ही खायला आलो आहे. मागे दिसत असेल तुम्हाला. राईस बोल असतात, व्हेजीज असतात, सॉस असतात. रिअली गुड. इट्स मेक्सिकन टाईप फूड. सगळं माझ्या हातात नको. खूप भूक लागली म्हणून मी घुसल्यावर अजिबात काही व्हिडिओ बनवला नाही. मला अचानक खाता आठवलं, अरे हे आपल्याला सांगायचं राहिलं की आपण काय खाल्लं. मग आम्ही आता खातो. आम्हाला घरी जायला उशीर होणार आहे. आता मस्त पेटपूजा करणार. भूक लागली. आम्ही दुपारी 12 वाजता खाल्लं आहे. कमी खाल्लं ते पण. हां, कमी खाल्लं आहे आम्ही. मी सारंगशी आता बोलता त्याला एक प्रश्न विचारला की कॉलेजमध्ये मी पडले होते तर मला लागलेलं आणि मी टेटनस इंजेक्शन घेतलं. म्हटलं कॉलेजमध्ये तेव्हा तर तुला मी आवडायचं नाही, तर मग तेव्हा तर तुला काय मी मूग वाटत असणार आहे, तर काय तेव्हा कुठली तरी दुसरी शोधू वगैरे. त्याच्यावर याचा रिप्लाय ऐकलं. बोल. तुला काय ऑब्सेशन आहे काय माहिती. मी नसते ना तर तुझी कोणतरी घाणेरडी गर्लफ्रेंड असते. काय संबंध. मी नसते ना तर कोणीतरी घाणेरडी ही मुलगी असते. अशी मुलगी असते घाणेरडी.
काय ऑब्सेशन आहे काय माहिती दुसऱ्या मुलींचं. प्रत्येक मुलीला असं असतं. लाईक तुम्ही अग्री करत असाल तर खाली कमेंट करा, नीचे कमेंट करा किंवा व्हिडिओवर कमेंट करा आणि सांगा मला तुम्हाला पटतंय का. आपल्याला असते क्युरिओसिटी, जर मी नसते तर दुसरी कोणी असेल कसा तडफडला असता तिच्यामुळे, बिकॉज असं सगळ्या गोष्टी सॉर्ट करते मी आणि दुसरी असती तर मग सॉर्ट नसतं झालं ना गोष्टी. नसतं झालं का, पण ना नसतं, फक्त प्राची आहे म्हणून. वेल ट्रेंड हजबंड. आमचं ऑलमोस्ट खाऊन झालंय, माझं पोट भरलंय, मी सगळं संपणार नाहीये. थोडंसं पॅक करून घरी घेऊन जाईल. मी संपवतो. हा सगळं संपवताला खूप ॲक्च्युली खूप उशीर झाला ना, माझी भूक थोडी थोडी अशी मेली आहे, त्याच्यामुळे कमी भूक आहे. बट आता घरी जाऊ मस्त. आय डोंट नो ज्यांना आम्ही भेटायला चाललो ते झोपले असतील का नाही. आय डोंट थिंक ते झोपले असतील, ते जागत असतील, आम्हाला भेटून झोपतील होपफुली. पण मी त्यालाच तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला भेटवेल पण. झोपले असतील तर आपण ब्रेकफास्टला भेटू, पण आपण नक्की भेटू. हाय, सो सकाळ झाली आहे. आम्ही तुम्हाला फायनली दाखवतो आम्ही कोणाला भेटायला आलो. सो हिअर इट इज. सरप्राईज. हे सारंगचे मम्मी पप्पा आम्ही त्यांना भेटायला आलोय. ते ऑल द वे इंडियावरनं इथे आलेत सारंगच्या मम्मीकडे. खूप सारे महिने आमच्यासोबत राहायला. हाय बोला. हाय. आमच्यासोबत राहायला आले. आम्ही तुमच्यासोबत राहणार आहे थोडे दिवस आणि मस्त मजा करणार आहे आणि मग त्यांना घेऊन जाणार आहे आपल्या गावी ओहायो. सारंगची खुशी बघा किती खुश आहे. Advait, say hi. Hi. Play Google Blitz. Google, yeah. Let's play Google Blitz. A shot with Google power. Google power. Not Google. Googleplex power. No, it's like Google Blitz. Blitz, okay. Google Plex power हे काय? Google Blitz is a number. It's a number way bigger than 100. Here. Hi, say hi. 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 You're in the So video. आम्ही ह्याला आता मधला कावळा हा गेम शिकवणार आहे. त्याला माहित याला नाही नाही US मध्ये राहून. Not on the phone. The फोनला बॉल मारला गेलेला आहे आणि Not फोन again. खाली पडलाय. व्हेरी मिस्टिरियस. सो आम्ही त्याला मधला कावळा शिकवणार आहे आणि आता crush. फुटबॉल यूज करून आम्ही मधला कावळा खेळणार आहे. So चला, let's let's say go. hi to everybody. Hi. Come on. We're playing one more game. Okay. Alright, let the game start by Captain Epic. 1, 2, 3, go. Oh. I'm the middle, okay? Mommy, get it. Stand behind mommy. Go. Mommy lost. My God, it's hilarious. Double A. Mommy lost. You won. Let's go. Game. Good game. Mommy was tired. Now let's watch that video. दमले एवढं आम्ही जिमला जातो पण ग्राउंडवर दमली. पळलं की खतरनाक दम लागतो. बट सो हे छान लॉन आहे मागे. सो आता आम्ही इथे मस्त खेळतो काय करतो. वेदर इथे खूप गरम आहे. आय लव्ह इट. बट आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही इथे काय काय करतोय. काय मस्त छान गोष्टी करतोय. खूप दमली आम्ही. केस तर मला धुवायची गरज आहे. मी एक नवीन शॅम्पू आणलाय दाखवेल. What are we watching, Adu? We are watching iPad, Gen Z kids. No, it's not Gen Z Kids, it's information channel. But we are watching an information channel. Yeah. To be We are not clicking pictures, it's a video where you need to talk. Okay. You want to say something? So right now we're watching a video and it's about me. But It's about what? It's about space. It's about
It's about It's space. about black hole. It's about Yeah. different types of black holes. सारंग तू काय करतोय? मी का सिक्रेट यू कॅन शो इट. Look. We are manifesting something. It's a secret. This is so beautiful. मामीला धरून व्हिडिओ दाखवण्यात येतो इन्फॉर्मेशनल. मामीला काही माहित नाही. बघे बघ मामी. ए इकडे नको व्हिडिओ बघ. दाखव कसं दाखव. डोळे बघते तर बघते का नाही व्हिडिओ. अहो डोळे. Look what we are eating. काय वाटतंय बघून काय असेल हे? कच्ची दाबेली. मस्त मी डेकोरेट केली याला. आता मी अशी असेंब्ली लाईन लावणार आहे. मस्त बटर पाव कच्ची दाबेली भाजायची आणि पेटपूजा करायची. मी माझा कच्ची दाबेलीचा ब्लॉग बघितला नसेल तर मी कच्ची दाबेली बनवलेली एक डिफरंट वेने. ब्लॉग जाऊन बघा चॅनलवर. आत्ताच्या आत्ता मी दाखवते बनवताना. कसं वाटलं तुला कच्ची दाबेली? एक नंबर बेस्ट. 4 खाल्ल्यात का नाही? 4 आपण बनवलं त्याला एकदम कॉम्पिटिशन झाली. बारीक ठुसली आहे. माझी प्लेट रेडी आहे. खायला बसते आता. आम्ही बसलोय ते काम करत बसलोय आणि मागे बघा अशी ही बनवा बनवी ऑल टाइम फेवरेट मूवी बघतोय. क्लासिक मराठी क्लासिक. तुम्ही बघितलं नसेल तुम्ही पण बघा. धनंजय माने आठवेल तुम्हाला. ऐकलं आणि आम्ही कसला तरी रिसर्च करतोय. लवकरच कळेल कसला रिसर्च करतोय. सध्या आमच्यात खूप हे चाललं आहे काय डिफरन्सेस ऑफ ओपिनियन बट रिसर्च चालू कशाची झाली. नंबर मूवी. I'll try my best. Yes, I promise it's super hard. Okay. I'm not perfect. आम्ही निंटेंडोवर झुंबा करतोय ते सांगतात आणि आपण हातात ते रिमोट घरून स्टार्ट करायचं आणि डान्स करायचा आणि ते आपले मूवमेंट सगळे रेकॉर्ड करेल. सो आम्ही ते झुंबा करतोय निंटेंडोवर. इट्स फन. Good job. Both of you. Good job. You got it. Yeah. This way. Oh. Very nice. Come on, keep moving. I got it. Hooray!
नॅचरल कर्ल्स कसे दिसत आहेत. ब्लॉग ऑन हा मस्त दिसतंय. आम्ही आता सगळे रेडी झालोय. फुल गँग. बाबा रेडी झाले, आई रेडी झाली, जीन्स घातली, हे मॉडर्न अमेरिकन. अद्वैत पण रेडी आहे. अद्वैत पण रेडी झालाय. आणि वेर आर वी गोइंग अद्वैत? इंडियन रेस्टॉरंट्सला मी खायला जातोय मस्त सगळे मिळून. आज सॅटर्डे लॉंग वीकेंड आहे, कोणाला काही काम नव्हतं, मस्त फिरायला जातोय. सारंगमुळे उशीर झाला आम्हाला. काही अरे आंघोळ It's करत still होता, time. आंघोळ करत बसलेला. कारण काय करत होता तू आधी? दिसतोय ना फ्रेश. मी दिसतोय का? गेम खेळत होतो. गेम खेळत होत म्हणून. बट लुक ॲट दिस न्यू फाउंडेशन. फाउंडेशन नाही आहे, टिंटेड मॉइश्चरायझर आहे, मस्त आहे. कोणाला लिंक हवी असेल तर प्लीज कमेंट करा, मी पाठवते. काय छान दिसतं रे माझं हे नवीन टिंटेड मॉइश्चरायझर. दिसतंय. हो चांगलं दिसत नाहीये म्हणजे, पण हे Company- केस पण खूप छान दिसतात. कंपनी येडा बनवते. गप्प बस. असं एकदम म्हणे फाउंडेशन मिक्स न मॉइश्चरायझर आहे लावल्यासारखं लावलंय. आणि किती $50 एवढीशी डब्बी. ब्रो खूप चांगलं आहे ते. आम्ही दोघंच ह्या गाडीत बसलोय आणि बाकी सगळे मर्सिडीज मध्ये बसून गेलेत आणि आम्ही या दोघं या दुसऱ्या गाडीत जातोय. पण 12 मिनिटावर आहे, लवकर पोहोचू. आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जातोय खायला. अपेरेंटली फ्लॉरिडामधलं चांगलं इंडियन रेस्टॉरंट आहे. फ्लॉरिडा नाही, आम्ही फ्लॉरिडाच्या तालाहसीमध्ये आलो. तालाहसी सिटी. बघू काय खायचं बाहेर. ट्रिपल शेजवान मला नाही आवडत. ट्रिपल शेजवान खायला मी काहीतरी नॉन चायनीज ग्रेव्हीच आपण घरी बनवतो. काय खाल्लं पाहिजे? खूप प्रॉब्लेम आहे मला, डिसाईड करायला खूप प्रॉब्लेम आहे. पण मी करेल काहीतरी डिसाईड. ठरवते की आज मी पहिल्या 15 मिनिटात काहीतरी डिसाईड करेल. बघू. हा बघू. 15 मिनिटात होईल. सोबत बोललो आपल्या घरी कोणतरी पाहुणे येणार आहेत. पुढच्या महिन्यात आई बाबाच येणार आहेत आमच्या घरी. येस, पाहुणे तर येणार 100%. येस 15 मिनिटं कमी आहेत. शेवटी फायनली 30 डिश बघून एक रॅन्डम डिश घेण्यात येते आणि ती आवडत नाही. बघू आपण. Random. सारंगचं नाही ऐकायचंय. मी चॅलेंज केलंय स्वतःला की मी पहिल्या 15 मिनिटात काहीतरी चूज करेल. बघू जमतंय का काय. जमेल, होपफुली जमेल. पण बघू. फिंगर्स क्रॉस. तू स्टेअरिंग वर हात ठेव. मला हे करायला स्टेअरिंग वरनं हात उचललाय. घाबरले मी. तुम्हाला रस्ता होते किती छान दिसतं. किती मस्त झाडं आली आहेत सगळीकडे. तुम्ही आधी बघितलं असेल माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर तर थंडीमध्ये ओहायोमध्ये सगळे झाडाची पानं गळून जातात आणि फक्त आणि फक्त लाकडं असतात. असं छान हिरवंगार आणि सगळीकडे मधून रस्ता आहे. किती छान आहे. हे काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला अमेरिका आवडते. बट नो ऑफेन्स, इंडियामध्ये पण असं बऱ्याच ठिकाणी आहेत. बट हिरवं झाड फक्त हिरवं झाड एवढंच आवडतं मला. सारंग 10 मिनिटात चूज केलाय की नाही मेन्यू? केलं पण मेन्यू छोटं. फिट चेक आणि पापड. 10 मिनिटात मी 2 गोष्टी डिसाईड केल्या. सो मी चॅलेंज जिंकलेली आहे आणि रेस्टॉरंट दाखव. रेस्टॉरंट आहे, झाड नावाचं रेस्टॉरंट आहे. खूप छान आहे. मी असं वेगवेगळ्या गोष्टी मागवल्या. मी दाखवते काय काय मागवलं आणि कसं आहे ते सांगते. पूर्ण टेबल भरणार आहे आता. आमचं खाऊन झालंय. खूप मोठं, खूप खाल्लंय. सारंगचं पोट मोठं. अरे हात नको लावू. जड झाले. छान होतं जेवण. चांगलं होतं. इंडियन बाहेर खाल्लं की आपल्याला असं होतं की अमेरिकेत थोडंसं. बट त्या मनाने चॅट चांगलं होतं. चायनीज ते पण मस्त. ड्रिंक चांगलं Triple होतं. Szechuan. नूडल्स पण खूप भारी होते. पण नूडल्स आवडले. तसं बर्न्ड गार्लिक फ्लेवर असतो ना अख्खा नूडल्समध्ये, तो होता. सो इट वॉज रिअली गुड. आता आम्ही परत घरी जातोय आणि असा आमचा आजचा डे 2 संपलेला आहे फ्लॉरिडामधला. आम्ही आता अजून इथे
3 दिवस आहे. संडे, मंडे, ट्यूजडे तर वर्किंग असणार आहे. सो मे बी आम्ही काही शूट नाही करू शकणार आहे. मे बी निघताना शूट करू, पोचल्यावर शूट करू, असं एंड करू ब्लॉगचा. बट अजून 2 दिवस आहे, बघू काय काय करता येईल. वेदर क्लाउडी आहे बिकॉज समुद्राजवळ आहे फ्लॉरिडा आणि त्याच्यामुळे खूप मुंबई वेदर आहे, ह्युमिड आणि खूप क्लाउडी आणि पाऊस पण सांगितलं आहे उद्या. सो मला असं वाटतंय की आम्ही असं कुठे असं फिरायला आउटडोअर नाही जाऊ शकणार, बट विल डू समथिंग. मी एक रील शूट करायचा माझ्या डोक्यात विचार आहे. खूप मोठा गेम केला. हो. आणि आम्ही तसंही चिल ट्रिप ठेवलेली आम्ही, बिकॉज आधीचे 2 ट्रिप्स माझ्या भावासोबत आम्ही खूप असे हेक्टिक केल्या आहेत. त्याचे तुम्ही ब्लॉग्स बघितले नसेल तर पटकन जाऊन चॅनलवर माझे कॅलिफोर्निया ब्लॉग्स बघा. मी अजून ब्लॉग्स टाकीन. माझं थोडंसं एडिट करायचं राहिलं आहे. खूप एडिटिंगचं काम आहे आणि सारंग मला अजिबात मदत करत नाही. एडिटिंगमध्ये आपलं काही पण येतं. तर आम्ही आता मी थोडं टाकेल. हा सगळ्यात ब्लॉग difficult पण काम खूप editing आहे. लेटच येईल. ब्लॉग बनवणे नाही, एडिटिंग आहे सगळ्यात डिफिकल्ट. हो, हा ब्लॉग पण थोडा लेटच येईल कारण मला जसा वेळ मिळेल तसा मी एडिट करेल. बस स्वतः आम्ही घरी जातो. इथे आमच्या इथे आता रात्र होईल. आम्ही झोपू. सो गुड नाईट. आमचं डेली रुटीन, आम्ही लॉनमध्ये बाहेर खेळायला आलो आहे. मस्त फुल फॅमिली बसून मस्त यांचा गेम बघतोय, फुटबॉल, आणि मजा करतोय. जस्ट फॅमिली टाईम एन्जॉईंग. मस्त. Mama got 1 point. 2 more times. Wait a minute. Stand outside. Yeah, so you don't fall. Lam na tak. Take it from distance. From distance. फिटनेस विसरत नाही. पाणीपुरीची तयारी फुल झालेली आहे. मस्त. आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे. सरस सामान घेतो. सेटअप दाखवलं मी आधी. मी आता सारण काय काम करणार आहे. पुऱ्या फिटनेसचा बनवून शर्ट घालून नॉट सो फिटनेस. पुरी बनवून ह्या प्लेटमध्ये ठेवायची. ह्या प्लेटमधून पुरी आपला विषय बुंदी, शेव, मस्त अनियन. म्हणजे जोरात बोलू शकतोस तू. अनियन, शेव, हां. बुंदी, हां. बटाटा. मस्त डोळे. हां, आणि पाणी, तिखट पाणी. परत एक बनव. मला पाणीपुरी अजिबात दिलेली नाही आहे. ते थांब. बनवून मस्त भरीव पाणीपुरी. स्वतः खात बसलेला आहे. मस्त आहे हा? छान झाली एकदम. बनव. हा मस्त आहे. मस्त झालं. मस्त एकदम. 20-30 आणू. तेवढं 2 आणले मी. आता आम्ही हाणतो, खात नाही सगळं हाणतो. संपवतो. केस लावते. आरसा नाही आहे माझा फोन. आम्ही वापस आमच्या एअरपोर्टला आलेलो आहे. शूट करायचं सारं. राहिलं. बाय म्हणतात. बाय म्हणताना सगळं सारंग खूप रडत होता. हो मी रडलो. माझ्या मम्मी पप्पांना मी सोडून जात आहे. मी तर म्हटलं घेऊन चल. हे बी लेट. भेटणार आहे आम्ही लवकरच त्यांना. पण आमची खूप मजा आली. आम्हाला खूप आम्ही घरात टाइम स्पेंड केला, बाहेर येणार गेलो, त्यांना. तिकडे घेऊन येणार आहे आम्ही त्यांना नेक्स्ट टाइम. आणि असं सुट्टी वगैरे लॉंग विकेंड होता. मजा आली, खूप छान मजा आली. फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला, असं छान वाटतं. डान्स केला, झुंबा केला, डान्स खेळलो. केला, झुंबा केला, बघालच तुम्ही सगळं ब्लॉगमध्ये. अँड आता आम्ही इथून खाल्लं आता मस्त. किती वाजलेत? आता वाजलेत 7. हम्म. आता आम्ही इथून निघणार, दुसऱ्या एअरपोर्टला जाणार. दुसऱ्या एअरपोर्टवर आमचं काय 1 वाजता घरी पोहोचणार. रात्री 1 वाजता घरी पोचणार. ते पण आम्हाला कॅब वेळेत मिळाली तर. सो आणि उद्या परत त्यानंतर- ऑफिस आहे. हा 7:30ला ऑफिसला जाणार सकाळी. कष्ट आहेत. बघू, भरपूर आम्हाला इंडियावरच्या गोष्टी मिळाल्या. मी त्याचं वेगळं रील बनवेल. इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमची पूर्ण जर्नी असंच बघता येईल.
टाइमपास करतो आम्ही एवढे ब्लॉगमध्ये. कष्ट घेते माझी बायको, करा जरा सगळं. हां. हम्म. तर लेट्स से बाय बाय. बाय.